नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती किंवा संघ याचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. माहे जानेवारी 2026 करता सभा क्रमांक 8 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, त्याआधी आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या माता पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी ज्या दिवशी आपण ही माता पालक समितीची सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचे आहे. दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्ष या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे. माता पालक समितीच्या यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचे आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 8वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ग्रंथालय सुविधा व वाचन संस्कृती विकासाबाबत चर्चा. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 2 नंबरचा माता पालक समितीच्या सभेत शाळेतील ग्रंथालय सुविधा व वाचन संस्कृतीचा विकासासाठी किंवा विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेतील ग्रंथ संपदेची सद्यस्थिती व विद्यार्थ्यांच्या वाचन सवयीचा आढावा घेण्यात आला. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये नियमित वाचनाची आवड वाढवण्याची गरज व्यक्त केली. ग्रंथालयातील पुस्तके अद्ययावत व वयोगटानुसार उपलब्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके वाढविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. दर आठवड्याला ठराविक वाचन तास घेण्याबाबत एकमत झाले. तसेच वाचनासाठी शांत व स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. पालकांच्या सहकार्याने पुस्तक दान उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचन स्पर्धा, कथाकथन व पुस्तक परीक्षण उपक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. ग्रंथालय वापराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याची आवश्यकता नमूद करण्यात आली. डिजिटल वाचन साहित्य व पुस्तकांची ओळख करून देण्याबाबत सूचना आल्या. वाचनामुळे भाषिक व बौद्धिक विकास होतो यावर पालकांनी भर दिला. ग्रंथालय वेळापत्रक अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. या उपक्रमासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सभेच्या शेवटी ग्रंथालय सुविधा बळकट करून वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 अध्ययन अध्यापन गुणवत्ता सुधारणा उपाय. फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे. माता पालक समितीच्या सभेत शाळेतील अध्ययन अध्यापनाच्या गुणवत्तेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा व परीक्षा फलाचा आढावा घेण्यात आला. काही विषयांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत पालकांनी आपले मत मांडले. अध्यापन अधिक प्रभावी व विद्यार्थी केंद्रित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. कमजोर विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त मार्गदर्शन व पुनरावृत्ती वर्ग घेण्याचा निर्णय झाला. दैनंदिन अध्यापनात कृती आधारित व अनुभवा आधारित पद्धतीचा वापर करण्याबाबत चर्चा झाली. डिजिटल साधनांचा योग्य वापर करून अध्यापन सुलभ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिक्षक पालक संवाद अधिक नियमित ठेवण्यावर भर देण्यात आला. गृहपाठ व प्रकल्प कार्य प्रभावीपणे देण्याबाबत सूचना मांडण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा वाचन, लेखन व आकलन कौशल्यावर विशेष लक्ष देण्याचे ठरले. शिकण्याची आवड वाढवण्यासाठी प्रश्नोत्तर, गटकार्य व चर्चा पद्धती वापरण्याबाबत मत व्यक्त झाले. मूल्यमापन पद्धतीत सातत्यपूर्ण व समतोल दृष्टिकोन ठेवण्यावर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या मानसिक पातळीचा विचार करून अध्यापन करण्याची गरज नमूद करण्यात आली. अध्ययन अध्यापन गुणवत्ता सुधारण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. सभेच्या शेवटी गुणवत्ता सुधारणा व
उपाय प्रभावीपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. विद्यार्थ्यांमधील व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम आयोजन करणे. फार महत्त्वाचा असा हा आजच्या काळातील विषय आहे. माता पालक समितीच्या सभेत विद्यार्थ्यांमधील व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आजच्या काळात तंबाखू व इतर व्यसनाचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असल्याचे पालकांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शाळेत नियमितपणे व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम राबवण्याबाबत एकमत झाले. तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पोस्टर, घोषवाक्य, लेखन व निबंध स्पर्धा घेण्याबाबत चर्चा झाली. तंबाखूमुक्त शाळा अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व समुपदेशन देण्यावर भर देण्यात आला. पालकांनी घरीही मुलांवर सकारात्मक लक्ष ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षक व पालक यांच्या समन्वयाने उपक्रम राबवण्याची आवश्यकता नमूद झाली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व निर्णय क्षमता वाढवण्याबाबत चर्चा झाली. व्यसनमुक्त जीवनशैलीचे फायदे समजावून सांगण्याचे ठरले. शालेय नियमांद्वारे तंबाखू वापरावर कडक नियंत्रण ठेवण्याबाबत मत व्यक्त झाले. या उपक्रमांसाठी आवश्यक साहित्य व सहकार्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. सभेच्या शेवटी व्यसनमुक्ती व तंबाखू विरोधी जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. पालकांच्या सूचना, अपेक्षा व अभिप्राय याबाबत चर्चा. माता पालक समितीच्या सभेत पालकांच्या सूचना, अपेक्षा व अभिप्राय या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या शैक्षणिक व सहशैक्षणिक कामकाजाबाबत पालकांनी आपले मते मांडली. अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे नियमित लक्ष देण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. शिक्षक पालक संवाद अधिक सुसूत्र व वेळोवेळी होण्याची गरज नमूद करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिस्त, वर्तन व सुरक्षिततेबाबत पालकांनी अभिप्राय दिला. शाळेतील स्वच्छता, पाणीपुरवठा व स्वच्छतागृह सुविधांबाबत सूचना मांडण्यात आल्या. सहशालेय उपक्रम व क्रीडा स्पर्धा वाढविण्याची अपेक्षा व्यक्त झाली. कमजोर विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शनाची गरज अधोरेखित करण्यात आली. पालकांचा शालेय उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग वाढवण्याबाबत चर्चा झाली. शाळा व पालक यांच्यात विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. पालकांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा झाली. तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. सभेच्या शेवटी पालकांच्या सूचना, अपेक्षा व अभिप्राय नियमितपणे नोंदवून त्यानुसार कार्यवाही करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहेत, त्यांच्या अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे जानेवारी 2026 करता माता पालक समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.